मी सुंदर मुन्नी दीदी मग वेळ नाही झाला ना आपल्याला, नाहीतर माझ्या नापास करायची. अरे असं कसं नापास करतील? लाडू मला फुल गॅरंटी आहे बघ, तू पास होणार म्हणजे होणार. बरं तुम्ही दोघं जावात, मी थांबतो इकडे. का तुम्ही पण चला? अहो ते रिझल्टच्या नावानं माझ्या पोटात गोळा येतोय. झालं का परत तुमचं सुरू? असं काही नसतं, चला आज चला. नाही नाही बघ बाबा लाडू, मी जर रात आलो तू माझ्यामुळे नापास झाला तर? माऊ राणाला बाहेरच थांबून दे. अरे असं काही नसतं. असं असते. हो का लाडू? जर का राणादा आत आले नाहीत ना तर मात्र तू नापास होशील. राणादा चल चल चल. लाडू आहे कसं काय? बघा लाडू, ते नाही आले तर नापास होशील. लाडू असं काय नसतंय. 100% निकाल आहे ना? बघूया काय दिवे लावले. सर आत येऊ. या 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 या. बेला काय योगायोग आहे बघा. आपल्या गावच्या नूतन सरपंच अंजलीबाई आज आपल्या शाळेच्या या निकालाच्या दिवशी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्या. त्याबद्दल आपल्या शाळेच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत आणि मनापासून आभार. पण आज मी फक्त लाडूची पालक म्हणून आली आहे इथे. वा 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 वा. अहो तुमची बातच काही और आहे सरपंच बाई. आता बघा, खरं म्हणजे मी या मुलांच्या सगळ्या पालकांना आज बोलवलं होतं, पण इथं कुणी आलं का? कुणीही आलेलं नाही. पण आपण आला. काम असते समजसनी. अहो काम काय आयुष्यभराचीच असतात राणा दादा. पण खरं कारण काय माहित आहे का? पालकांना मुलांबद्दल काहीही वाटत नाही. विशेषतः ग्रामीण भागामध्ये ना शिक्षणाबद्दल फारच अनास्था आहे असं माझं मत आहे. नाही सर, उलट ग्रामीण भागातले पालक आपल्या मुलांना कष्ट करून शिकवतात. शहरातल्या पालकांसारखं ओझं लादत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कदाचित आपल्या शाळेवर त्यांचा खूप विश्वास असेल म्हणून ते आले नसतील. आता तुम्ही म्हणत असाल तर ते खरंच आहे. चला निकाल घोषित करूया. हो हो लाडू जा बस. हर्षवर्धन वारके दर्जा मिळालाय याला. अभ्यास करायला पाहिजे. दर्जा. राजवीर माने. राजवीर माने. अरे लाडू. लाडू, अरे मी तुझं नाव घेतोय. विसरलोच मी. ये ये ये. शाबास. दर्जा मिळालाय त्याला. पास झालो ना मम्मी? अरे हो माऊ मी पास झालो. हो लाडू, तुला म्हणलं होतं का नाही चांगल्या दर्जाने पास होणार म्हणून? वा 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 वा. पण मानलं पाहिजे हा तुमच्या प्रयत्नांना. साध्या क दर्जावरून अ दर्जावर प्रगती झाली लाडूची. पण याचं सगळं श्रेय पाठक गायकवाड बाईंना जातंय बरं का? नाही नाही, याचं सगळं श्रेय राजवीरला आहे आणि आपल्या शाळेला. नाही पण पालकांचाही हातभार असतो मुलांच्या प्रगतीमध्ये. तसं असेल तर मग त्याचं सगळं श्रेय मी राणाजींना देईन, कारण मी नसताना त्याचा सगळा अभ्यास यांनीच घेतला. मला? अहो मला कुठे एवढं येते हो. अंजलीबाईंनी समजून सांगितलं म्हणून लाडू शिकलाय. समजा श्रेय अंजलीबाईंनी जाते. नाही हो, मी दिलंय ना तुम्हाला श्रेय. तुमचं. मी बी तेच म्हणतोय. तुमचंय तुमचं तुमचंय तुमचंय. असं काय करता तुमचं? मी म्हणते ना तुमचंय. थांबा, तुमच्या दोघांचं आहे. झालं बांधून, आता बांधू नका. काय लाडू उर्फ राजवीर,
एवढे चांगले मार्क्स मिळाले तुला, मग काय बक्षीस वगैरे मिळणार आहे की नाही? हा मिळणार की. राणादानी माऊ देतो म्हणायलेत. अरे वा 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 वा, छान 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 छान. काय काय बक्षीस मिळणार आहे तुला? हा, आम्हाला तरी कळू द्या. हा? एक मला खेळायला लहान. ते लहान गाडी आणणार आहे त्याला खेळायला. ते नाही राणादा, तू दुसरं काय तरी म्हणलं अरे होतास. अरे अरे, दुसरं नाही, हेच म्हणलं होतो. अगं, आता एवढे चांगले मार्क मिळाले तुला, तर तुला गाडी आणायला नको? आणलंच पाहिजे काय? रिझल्ट मिळाले ना बघ. बरं चला येऊ काय? आई येतो. लाडू पास होत असतोय बाबा, एक नंबर. आजकाल नापास करायला बंदी आहे ना व? बंदी नसती तरी आमचा लाडू पासच झाला असता. होय, पोरग लय हुशार आहे, मन लावून अभ्यास करते बघा. सूरज आणि राणा शाळेत असताना सूरज पास होणार याची गॅरंटी असायची. धाकधूक फक्त राणाच्या निकालाची. नाही, मला काय वाटायचं नाही त्याचं. राणादा नापास होणारे ठरलेलंच होते की. नाही तसं नाही, राणा बी पास व्हावा असं वाटत होतं मला. पर पास झाला काय नाही झाला काय मला त्याचं काय बी वाटत नव्हतं. आता लाडू नापास झाला तर बी काय वाटणार नाही मला. वदक्का ही तुमची माया बोलतीये, पर पास व्हायलाच पाहिजे की. हो पैलवान, अहो काय झालं, या लवकर. मला हा दाखला मिळाला. अरे वा वा. हे बघ. अरे वा, हे बघा बाबा, हे लाड्या इकडे. मला पार्टी पाहिजे सांगतो आधीच. आत्तापासूनच पार्टी सवय लाव त्याला. अरे वल्ले नाही, तू काय म्हणालो मी. लाडू इकडे. अरे राणाला आयुष्यात जेवढं मार्क मिळाले नाहीत तेवढं तुला मार्क मिळाले की. अरे वा. हुशार आहे बाबा. हे आता हुशार लाडूला काय खायला करू मी? सांग तुला काय पाहिजे सांग. होय, मी बी तुला पाहिजे ते गिफ्ट देतो. सांग काय पाहिजे. आम्ही बी काय पाहिजे ते आणू मुंबईहून. बोल काय गिफ्ट पाहिजे. राणादा आणि माऊ देतो म्हणालात. अरे काय देणार? मला भाऊ नाही तर बहीण. उगाच काय काही पण बोलतोस? तू सोय म्हणलीस की. चला, म्हणजे आता आमच्या लाडूला 2-2 भावंड मिळणार खेळायला. हा. काठीपेक्षा माऊच्या बाळा संगत माझं लय पटणार. लाडू असं बोलतात का? दोन्ही बाळा सारखीच. राहू दे जाऊबाई, बोलू दे त्याला. जे समद्यांच्या मनात आहे तेच तो बोलायलाय. सुनबाई, अहो त्याला काय कळतंय, लहान आहे त्यो. तेच म्हणतोय आम्ही बी. बारकाय त्यो, त्याला काय कळतंय. जे त्यांनी बघितलंय, जे ऐकलंय तेच तो बोलला. नंदिता, नाही जाऊबाई, अहो असं काही नाहीये. अहो लाडू, तुला ना फटके द्यायला पाहिजेत. मी पास झालो तरी मग मला मारायला बघ. नाही मारणार. हा, पण तू असं परत बोलायचं नाही काय. हा, चुकून बोलला आमचा लाडू. होय की नाही रे, चुकून बोलला की नाही. कसलो मार्क मिळाले तुला. चल आपण पार्टी करूया. हा, सेलिब्रेट करूया आपण काय. चल. वहिनी, ते लाडू चुकून बोलून गेला हो.
एवढं काय मनाला लावून घेऊ नका. राहू दे राणा भाऊजी. आता उग कशाला आमचं मन राखायला बोलायला. आम्हीच खुळ होतो. आम्हाच ते वाटलं आमची गुड न्यूज ऐकून समजायला आनंद होईल, कौतिक वाटेल, आमची काळजी घेताल, पण नाही. नाही वहिनी, खरंच सांगतोय, घरातल्या समजांना तुमचं कौतुक आहे आणि काळजी बी. खोट, साफ खोट आहे हे. खरं काय ते सांगू आम्ही. घरात समद्यांचं डोळं तुमच्या आणि जाऊबाईंच्या बाळाकडे लागल्यात. समद्यासनी पाहिजे ते तुमचं आणि जाऊबाईंचं बाळ. नाही वहिनी, तसं काय बी नाही. असंच आहे राणा भाऊजी. या घरात जो काय हक्क मिळणार तो तुमच्या बाळाला मिळणार. आमचं बाळ असं कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये धुळखात पडलेला असणार आहे, गॅरंटी आम्हासनी. वहिनी असलं काय बी बोल ना. कसा कडवट असलं तरी बी हेच सत्य आहे राणा भाऊजी. किती बी झालं तरी समद कौतिक थोरल्याच नशिबात येतंय. आता तुमच्या आणि आमच्या यांच्यावर सुधारण घ्या की. तुम्हाला जेवढा मान आहे तेवढा आमच्या ह्यांना आहे का? वहिनी, ही समजे तुमच्या मनाची समजूत आहे बघा. अहो खरं सांगतोय, मी आणि सुरज सारखंच आहे. नाही हो राणा भाऊजी, तुम्ही एकदम मनापासून सांगा. या गावात या घरात जेवढा मान तुम्हासनी आहे तेवढा मान आमच्या ह्यांना आहे. पाहिजे तर आमची शपथ घेऊन सांगा. तुम्हासनी समज माहिती आहे राणा भाऊजी, आणि आमच्या बाळा संकट हेच होणार आहे. एकदा का तुमचं बाळ जन्माला आलं का नाही की आमच्या बाळावर कायम अन्यायच होणार आहे. नाही वहिनी, अहो आपलं काय बी होणार नाही. अहो असंच होतंय राणा भाऊजी. रामायण महाभारतापासून हेच चालत आलंय. समदा मान थोरल्याला असा नियमच आहे जगाचा. आमच्याच बाळाच्या वाट्याला ह्यो अपमान का सहन करायचो आम्ही? वहिनी, अहो नाही होणार अपमान. हे तुमचं झालं राणा भाऊजी, पण बाकीच्यांचं काय? अख्ख्या गावाला कौतिक असणार ते तुमच्या बाळाचं. किती जणांनी म्हणून अडवणार हो तुम्ही? नाही, हे मान्यच नाही आम्हासनी. अशा वातावरणात आम्ही आमच्या बाळाला का जन्म द्यायचा? वहिनी, राणा भाऊजी, हे बघा, आमच्या पोटी सासूबाई जन्माला येणार आहे आणि त्यांचा झालेला अपमान आम्हाच तिथं सहन होणार नाही. बघा अहो, त्यांना हे असलं भोग भोगायला का लावायचं हो आपण? त्यापरीस आम्ही आमचा निर्णय बदलतो. आम्ही हे मूल होऊ देणार नाही. वहिनी, अहो असला विचार मनात बी आणू नका. कसा नाही राणा भाऊजी, तुम्ही किती बी म्हणा, पण ह्यो विचार आमच्या मनातनं कधीच जाणार नाही. आमचा जीव गेला तरी बी चालल, पण सासूबाईंचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही. वहिनी, आईचा अपमान होणार नाही मत नाही, माझा शब्द येऊ. हे तुमचं झालं हो, पण बाकीच्यांचं काय? तुमचं मूल या घरात आल्यावर आमच्या मुलाचा अपमान होणार म्हणजे होणार. मग ठीक आहे, कसं असेल. या घरात तुमचं सोडून दुसरा कुठला बी मुली येणार नाही. जो शब्द आहे राणा. हो राणा भाऊजी, अहो ह्यो काय शब्द देऊन बसला तुम्ही? म्हणजे तुम्हाला कधीच बाळ होऊ देणार नाही? वहिनी,
तोवर तुमची खात्री होत नाही तोवर नाही. राणा भाऊजी, हे असलं काही नव्हतं आमच्या मनात. पण आता तुम्ही शब्द दिलाच आहे तर तो आम्ही खरा मानायचा काय? नाही, सासूबाईंचा मान कायम या घरात राखला जाईल हे आम्ही खरं धरायचं ना. मी मला मूल होऊ देणार नाही म्हणजे नाही. राणा, अंजली, अर्णव, अर्णव, अर्णव. बरं झालं तुम्ही आला. आता तुम्हीच सांगा हे कसं वाटतंय. काय? या नाही ते बसा खाली. या बसा बसा. या ना लवकर. हे बघा, अथर्व, नीरव, साहिल, सचिन, ईशान, शौर्य, अमोघ आणि अर्णव. आणि मुलींची केतकी, सागरिका, वैष्णवी, नीलांबरी, जान्हवी, कोमलिका. कशी आहेत? हे समज कशासाठी? कशासाठी म्हणजे आता आपल्याला बाळ होणार आहे म्हणल्यावर नावं नको ठेवायला. म्हणजे अजून वेळ आहे तसा, पण आतापासूनच तयारी करायला पाहिजे ना. म्हणजे काय होतं, नंतर मग खूप गडबड होते आणि मग आपल्याला काही सुचत नाही. इतर लोक जी नावं सांगत असतात त्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं. मग त्यापेक्षा आधीच ठरवलेलं बरं असतं ना. होय, पण आपल्याला बाळ. हो, आता तुमचा निर्णय मला पटलाय. मी पण ठरवलंय आपल्याला बाळ पाहिजे म्हणून. ते अचानक अचानक कुठे? आता किती दिवस झाले आपण प्लॅनिंग करतोयच की. आणि तुम्ही तर किती मागे लागले होतात. पण आता मी पण तुमच्याच झोन मध्ये आली आहे. आपल्या दोघांचंही एकच मत आहे, आपल्याला बाळ हवंय. हे किती चांगलं आहे. हो, तुम्हाला काय वाटतंय, आपल्याला मुलगा होईल का मुलगी होईल? मुलगा झाला ना तर तुमच्यासारखा साधा भोळा रुबाबदार पाहिजे. हा, पण त्याला शिक्षणाची आवड सुद्धा पाहिजे बरं का. आणि मुलगी झाली तर मुलगी झाली तर ती माझ्यासारखी शांत, साधी भोळी, हुशार, समजूतदार अशी पाहिजे. बरोबर ना? आता हे समज कशाला? अच्छा, म्हणजे मुलगी माझ्यासारखी पाहिजे असं म्हणल्यावर लगेच हे सगळं कशाला असतं का? नाही नाही, तसं काय नाही. मग कसं? बरं, राहू द्या. मुलगा होईल का मुलगी होईल यावर आपण चर्चा करायलाच नको. जे होईल ते होईल. पण जे होईल ना त्याची जबाबदारी आपण निम्मी निम्मी वाटून घ्यायची. हा, काय जबाबदारी म्हणल्यावर लगेच घाबरलात? नका हो घाबरू, एवढं काही अवघड नसतं. आता आपला लाडू आला त्यावेळेला घेतलीच की आपण त्याची जबाबदारी. हा, लाडू थोडा मोठा होता आला तेव्हा. आता हे येणारं बाळ लहान असेल पण ठीक आहे ना, त्याची जास्त काळजी घ्यावी लागेल. आपण दोघांनी मिळून सगळं केलं की होईल सगळं सोपं. त्यासाठी मला तुमची साथ हवी. द्याल ना साथ? माऊ, हा, झोप आली का? गोदाकांना सुट्टी वाटत आज? गोदाकाच्या सगळ्या गोष्टी संपल्या. संपल्या? बरं, चला मग मी झोपवते तुम्हाला, छान छान गोष्टी सांगते.
मला पण आता गोष्ट सांगायची सवय झालीच पाहिजे, हो की नाही? झोपा. एक आटपाट नगर होतं. त्या नगराचा जो राजा होता ना, त्याला बाळ होणार म्हणून सगळ्या नगरात आनंदी आनंद होता. आमच्या पोटी सासूबाई जन्माला येणार आहेत आणि त्यांचा झालेला अपमान आम्हाला तिथं सहन होणार नाही बघा. आम्ही हे मूल होऊ देणार नाही. या घरात तुमचं सोडून दुसरं कुठला बी मूल येणार नाही. मी मला मूल होऊ देणार नाही म्हणजे नाही.